आपण सगळे वेट लॉसच्या मागे धावतोय, पण का बरं वजन कमी होत नाहीये? डाएट पाळलं, एक्सरसाइज केली तरी सुद्धा वजन पुन्हा पुन्हा वाढतं. खरं कारण काय आहे माहितीये का? मी मंजिरी, हेल्थ कोच. मी फक्त डाएटवर नाही तर संपूर्ण लाईफस्टाईलवर लक्ष देते. कारण वेट लॉस हा फक्त प्लेटमध्ये काय खातो याशी निगडीत नाहीये. तुमचं झोप, स्ट्रेस, लहान मोठ्या मिनरल्स, विटामिन्सवरही अवलंबून आहे. सो आज मी तुम्हाला सांगणार आहे की त्याचं कनेक्शन कसं आहे. आता बघूयात तुमचे हॉर्मोन्स आणि डाएट. आपलं शरीर एका मशीन सारखं आहे. आपण जेवण घेतलं त्यामधून हॉर्मोन्स काम करतात. इन्सुलिन जास्ती झालं तर फॅट साठतं. लेप्टिन व्यवस्थित काम नाही केलं तर आपल्याला भूक कधी भागली हे कळतच नाही. त्यामुळे फक्त कमी खा उपाय पुरेसा नाहीये. नंबर 2 आहे झोप. आपण जर रोज 7-8 तासाची झोप घेतली नाही तर ग्रेलिन हा हॉर्मोन भूक वाढवतो आणि लेप्टिन भूक कमी करण्याचं काम थांबवतो. म्हणून काय, रात्री नेटफ्लिक्स जास्ती आणि झोप कमी. नंबर 3 आहे स्ट्रेस. आपल्या तणावामुळे कॉर्टिझॉल नावाचा हॉर्मोन्स वाढतो. हा कॉर्टिझॉल आपल्याला जंक फूड खायला भाग पाडतो आणि पोटाभोवती चरबी साठवतो. म्हणून स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे वजन काट्यावरचा बटन आहे. मायक्रोन्यूट्रिएंट्स. आपण बहुतेक वेळा प्रोटीन, कार्ब्स, फॅट्स यावर लक्ष देतो, पण मॅग्नेशियम, झिंक, विटामिन डी हे छोटे छोटे घटक शरीरातलं इंजिन सुरळीत चालवतात. फॉर एक्झाम्पल, विटामिन डी कमी असेल तर कितीही डाएट आणि एक्सरसाइज केली तरी फॅट बर्निंग मंदावते. एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते. डाएटमध्ये तुमच्या 1 मूठ किंवा 2-3 चम्मच भोपळ्याच्या बिया, पंपकिन सीड्स टाका. यात झिंक, मॅग्नेशियम असतं जे की झोप सुधारतं, स्ट्रेस कमी करतं आणि हॉर्मोन्सला बॅलन्समध्ये ठेवतं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीचा खूप मोठा परिणाम हा होतो. आणि म्हणून आता विचार करा, आपल्या वजनाचं खरं कारण डाएट नाही तर संपूर्ण लाईफस्टाईल आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी आणखी काही अशाच गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की त्याचं कनेक्शन तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्ही प्रॉपर वेनी लाईफस्टाईलवरती फोकस कराल, ना की फक्त वजन कमी करण्यासाठी डाएटवर किंवा फक्त एक्सरसाइजवरती काम कराल. थँक्यू सो मच. टेक केअर.